दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री शिवशंकर महादेव मंदिर यात्रा महोत्सव पिंपळा चौरे तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी भव्य यात्रा आणि 10,000च्या वर भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। यात्रेनिमित्त शिवलीला अमृत ग्रंथ पारायण, त्याचप्रमाणे महाप्रसादाचे कीर्तन, पंचक्रोशीतील भजनी मंडळ, पिंपळा चौरे, बाबुळगाव, वाखारी, लहान लोण, रेणुकापूर, मुडी, बगडत, सारुळा, काकबण, जवळा, खंदारबण, भोरीबगाव, मरळापूर, राजापूर आदी सर्व। त्याचप्रमाणे या यात्रेसाठी सर्व दुकानदार, मिठाईवाले, लाया फुटाणेवाले, पाळणेवाले, कटलरीवाले, सामानवाले, भांडी दुकानदार, बेलफुलवाले आणि बांगड्यावाले या सर्वांनी या यात्रेस घेऊन यात्रेची शोभा वाढविल्याची पंच कमिटी बोलताना म्हणाले। या कार्यक्रमासाठी विनीत समस्त गावकरी मंडळी, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली। ही यात्रा बरेचशा पूर्वजापासून भरत आलेली आहे आणि तेव्हापासून इथं हा भंडाऱ्याचा कार्यक्रम होते। त्याच्यामध्ये वाढ होऊन या ठिकाणी आता आणखी बरेचशा जेवणाचे पदार्थ वाढले। फक्त पहिलं साधं जेवण होत होते, गावातून स्वयंपाक करून आणत होते। आता या ठिकाणी स्वयंपाक होतं, या ठिकाणी हजारो लोक जेवतात। पंचक्रोशीतले 10-15 गाव आहेत, त्यामध्ये मुडी, बगडत, सारोळा, काकबन, रेणकापूर, लोण, लहान, धार, बाबुळगाव, वाखारी, मळापूर, राजापूर, जवळा, खंदारबन, भोरीबगाव आणि मुडी, बगडत ही व साखर कारखाना एवढ्या गावची लोक इथे येतात आणि महिला पुरुष सगळेजण प्रसादाच्या हेतूने येतात। जेवणाचा हेतू कमी आहे पण प्रसाद घेतलाच पाहिजे या हेतूने दरवर्षी इथं जवळजवळ 10,000 पब्लिक येते कमी जास्त। आणि मंदिराचा जीर्णोद्धार बरेच दिवसाखाली झाला, 10-15 वर्षी। त्याच्या अगोदर एकदा कॅनल आलता तेव्हा एकदा मंदिर झालेलं आहे। हा पिंपळा चौरे येथील आराध्य दैवत आणि या ठिकाणी भंडाऱ्याचा कार्यक्रम म्हणजे फार वर्षापासून म्हणजे जे काही पहिली जी काही पंच कमिटी होती, गावकरी मंडळ होती, वयोवृद्ध, जे की माझं वय आज जवळजवळ 60 वर्ष व्हायला आलेले आहे आणि मी 30-40 वर्षाखाली बरेच म्हाताऱ्या माणसाच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। या ठिकाणी काही चिंचेचे झाड होते जे की 300-300 वर्ष झालेले असतील अशा झाडाला, तर ते झाड त्या माणसाला विचारलं, हे झाड म्हणजे हे पूर्वीच झाड आहे म्हणजे एवढंच होतं म्हणजे ते आज काळाच्या पडद्याआड माणसं गेले, ते म्हणजे आम्ही पाहिलं त्यावेळेस एवढंच होतं। तर त्या माणसाच्या म्हणण्यानुसार ते म्हणजे या ठिकाणचा भंडारा हजारो वर्षापासून चालत आला असा एक असा अंदाज आहे आणि ते माणसं आज काळाच्या पडद्याआड जाऊन 5-50 वर्ष, 40 वर्ष, 30 वर्ष कोणाला झाली असतील। आणि ह्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी एकेवेळेस या ठिकाणी पाण्याची सुद्धा उपलब्धता नव्हती, तर बाबुळगावच्या शिवारातून, पिंपळा चौरेच्या शिवारातून विहिरीचं पाणी माणसं घागरीने या ठिकाणी आणीत आणि घरपीचे एक घागर, प्रत्येक घरची एक घागर पाण्याला 2 माणसं, 1 माणूस प्रत्येक घरचं राहायचं आणि तिथून पाणी आणून हा कार्यक्रम साजरा करायचा। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।